मित्रांनो, आयुष्यात प्रत्येक वेळी जिंकण्यासाठी भांडणच गरजेचं नसतं. कधी कधी स्वतःहून 2 पावलं मागे येऊन शांतपणे काही गोष्टी सोडून देणंही तितकंच महत्त्वाचं असतं. जी नाती आपल्याला सतत मानसिक क्लेश देतात किंवा जिथे आपल्या शब्दांची आणि भावनांची किंमत केली जात नाही, तिथे मात्र विनाकारण गुंतून राहण्यात काहीच अर्थ नसतो. पण मग प्रश्न पडतो की ही नाती जर रक्ताची असतील तर काय? रक्ताचं नातं तर कधीच मोडता येत नाही. मग अशा वेळी नातं तोडायचं नसतं, तर त्या नात्यांकडून असलेल्या अति अपेक्षा तोडायच्या असतात. आपण आपल्या माणसांना स्वतःच्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी आपल्यासारखंच वागावं, आपल्या मनासारखं बोलावं, हा अट्टहास नात्यात गुदमरल्यासारखी भावना निर्माण करतो. समोरच्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा विचार न केल्यामुळेच मग हळूहळू नात्यात दुरावा निर्माण होतो. म्हणूनच नातं असं असावं जे मुळांसारखं खोलवर घट्ट रुजलेलं असेल, पण ज्याचे विचार मात्र आकाशात झेपावणाऱ्या एखाद्या पाखरासारखे मुक्त असतील.